स्थानिक महिलांच्या हस्ते प्रभाग 15 मध्ये जयश्रीताई पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर प्रचार साहित्याचा शुभारंभ। शेकडो महिलांची उपस्थिती। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट यांच्या इच्छुक उमेदवार जयश्रीताई पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर प्रचार साहित्याचा शुभारंभ स्थानिक महिलांच्या हस्ते नुकताच उत्साहात पार पडला। या कार्यक्रमात शेकडो महिलांची उपस्थिती लाभली। या उद्घाटन सोहळ्यास प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली। विशेषतः महिलांचा सहभाग लक्षणीय होता। उद्घाटन प्रसंगी स्थानिक महिलांच्या हस्ते श्रीफळ वाढवून विधिवत पूजा करण्यात आली। त्यानंतर प्रचार साहित्याचे अनावरण करून प्रचार मोहिमेची अधिकृत सुरुवात करण्यात आली। संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांच्या समस्या, तक्रारी व सूचना याबाबत थेट संवाद साधण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। नागरिकांशी सतत संपर्क ठेवण्यासाठी हे कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे आयोजकांनी सांगितले। हा कार्यक्रम कोणताही अनुचित प्रकार न घडता शांत व नियोजित वातावरणात पार पडला। या उपक्रमामुळे प्रभाग क्रमांक 15 मध्ये निवडणूक प्रक्रियेशी संबंधित हालचालींना वेग आल्याचे दिसून येत आहे। यावेळी स्थानिक महिलांनी व नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की जयश्रीताई पाटील नेहमी आमच्या अडचणीच्या काळात आमच्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या आहेत। त्यामुळे ही निवडणूक आता महिलांनीच हाती घेतली असून आम्ही सर्वजण जयश्रीताई पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत। नमस्कार, मी जयश्रीताई पाटील, समाजसेविका तसेच प्रदेश महिला सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून इच्छुक उमेदवार म्हणून आज आपण आपल्या पॉम्पलेट वाटण्याच्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि मला आज आनंद होतो की शेकडोच्या गर्दीमध्ये माझ्या सर्व महिलांनी या कार्यक्रमाचा शुभारंभ केलेला आहे आणि त्यांच्या हस्ते नारळ फोडून आपण या प्रचाराला सुरुवात केलेली आहे। मला खरंच आज आनंद वाटतो की आज एवढ्या शेकडोच्या गर्दीत महिला माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या। हेच माझ्या कामाची पोचपावती वाटते मला आणि 100% असाच प्रतिसाद मला पूर्ण वार्डातून मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करते, कारण आमचे काम हीच आपली ओळख आहे। एवढंच सांगते आणि थांबते। आलेल्या सर्व महिलांचे मी आभार मानते।